नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा मराठी प्रश्नपत्रिका हमखास विचारले जाणारे प्रश्न सराव संच 14। यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर व्हिडिओची लिंक दिलेली आहे, आपण ती जरूर पाहू शकता। आपण या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा स्कॉलर एज्युकेशन हे YouTube चॅनल व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। चला तर सुरू करूया स्कॉलर एज्युकेशन। यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? अक्षर आहेत, पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवकाश। दिलेले अक्षर आहेत मन, त, स, आ। या अक्षरापासून आसमंत हा शब्द तयार होतो व त्याचा अर्थ होतो अवकाश। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ढोंगी लबाड मनुष्य। बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे ढोंगी लबाड मनुष्य। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनामाचा पर्याय निवडा। वाक्य आहे, पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिने। तिने स्वतःहून हे काम स्वीकारले। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्वज्ञान। अघळपघळ, ऐशाराम व केरकचरा हे जोड शब्द आहेत, तत्वज्ञान हा जोड शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, खालील चौकटीतील उभा व आडवा असे दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल? पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज। ज हे अक्षर वापरून उभा शब्द होतो अजस्त्र व आडवा शब्द होतो जवस। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे योग्य लिंग कोणते? पंतप्रधानांनी परदेशात अनेक दौरे केले। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुल्लिंग। दौरे हे अनेकवचनी नाम आहे, त्याचं एकवचन होतंय दौरा आणि म्हणून त्याचं लिंग आहे पुल्लिंग। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय ओळखा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तावडीतून सुटणे, ताब्यात देणे ही वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्य निवडा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाई वर्गात शिकवत आहेत।
हे वर्तमानकाळी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढे दिन व दिनविशेष यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यामधील अयोग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत जागतिक जलदिन 22 मार्च, बालदिन 3 जानेवारी, मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी, राष्ट्रीय युवक दिन 11 जानेवारी. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय युवक दिन 11 जानेवारी. ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 10. अनुवाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाषांतर. अनुवाद याचा समानार्थी शब्द आहे भाषांतर. प्रश्न क्रमांक 11. अत्यंत गरिबी येणे या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द कोणता? पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अक्काबाईचा फेरा. अत्यंत गरिबी येणे म्हणजे अक्काबाईचा फेरा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12. जसे मुंगी वारूळ तसे घुबड. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ढोली. मुंगी वारुळात राहते तसे घुबड ढोलीत, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13. रिप्लाय या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता? पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिसाद. रिप्लाय या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ प्रतिसाद. प्रश्न क्रमांक 14. अनुमोदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आक्षेप. अनुमोदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आक्षेप. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धान्य ढीग. भाकरीची चवड हा समूहदर्शक शब्द आहे. काजूची गाथण, किल्ल्यांचा जुळगा. धान्याचा ढीग होत नाही, धान्याची रास हा समूहदर्शक शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत पर्याय आहे. धन्यवाद मित्रांनो. नवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलर एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा.